नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा व शेतकरी बांधवांसाठी आनंदाचा होणार आहे। मित्रांनो, बघू शकता 25% पीक विमा या दिवशी होणार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा। मित्रांनो, आपण समोर सविस्तर माहिती बघणार आहोत। या 25% पीक विम्यासाठी किती जिल्हे पात्र ठरतील व कोणते जिल्हे अपात्र ठरतील याची समोर सविस्तर माहिती आपण बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम 2024 हा अत्यंत आव्हानात्मक ठरला आहे। ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। या परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासन आणि विमा कंपन्या विविध उपयोजना करत आहेत। या व्हिडिओमध्ये आपण नुकसानीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना मिळणाऱ्या संभाव्य माहितीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया। नुकसानीचे प्रमाण आणि व्यापकता। अतिवृष्टीमुळे राज्यातील जवळपास 20 लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहेत। यामध्ये विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांचा समावेश आहे। विशेषतः मराठवाड्यातील जवळजवळ सर्वच जिल्ह्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे। विदर्भामध्ये बघूया मित्रांनो, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, अमरावती आणि पूर्व विदर्भातील जवळजवळ सर्वच जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे। मराठवाड्यामध्ये बघूया मित्रांनो, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीने मोठी हानी घडवली आहे। तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये नाशिक, पुणे, सातारा, सांगली भागामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याची नोंद आहे। सोलापूर जिल्ह्यात तर 185% पावसाची नोंद झाली आहे। तर समोर बघू शकता मित्रांनो तुम्ही अजून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्या। विविध जिल्ह्यामध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्या अंदाजे संख्या पुढील प्रमाणे आहे। तर मित्रांनो, छत्रपती संभाजीनगरमध्ये 3,16,000, तसेच जालन्यामध्ये 2,54,127 आणि परभणी जिल्ह्यामध्ये 4,59,000, तर हिंगोली जिल्ह्यामध्ये 2,81,668, तसेच नांदेड जिल्ह्यामध्ये 6,44,000 सर्वाधिक, तसेच बीडमध्ये 2,08,000 व लातूर जिल्ह्यामध्ये 2,50,000, धाराशिवमध्ये 6,000 इतकी शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे। तर समोर बघूया मित्रांनो, नुकसान भरपाईच्या क्षेत्रात वाढ। 2 हेक्टर ऐवजी आता सर्वांना 3 हेक्टर साठी नुकसान भरपाई देण्याची मंजुरी मिळाली आहे। तसेच नुकसान भरपाईच्या दरात देखील वाढ झाली आहे। हेक्टरी 8,500 रुपये देण्याऐवजी आता 13,600 रुपयांचा दर निश्चित करण्यात आला आहे। सध्या विविध जिल्ह्यांमध्ये पंचनाम्याची प्रक्रिया वेगळ्या टप्प्यावर आहे। लातूरमध्ये 95% पेक्षा अधिक पंचनामे पूर्ण, तर हिंगोलीमध्ये 80% पेक्षा जास्त पंचनामे पूर्ण, तर परभणीमध्ये 85% पंचनामे पूर्ण आणि जालन्यामध्ये 80% पेक्षा अधिक पंचनामे पूर्ण। छत्रपती संभाजीनगरमध्ये 50 ते 55% पंचनामे पूर्ण। बीड, धाराशिव आणि नांदेड यामध्ये पंचनाम्याची प्रक्रिया सुरू। पीक विमा वाटपाची प्रक्रिया। नुकसान भरपाईसोबतच पीक विमा हा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा दिलासा ठरू शकतो। या संदर्भात पुढील महत्त्वाच्या बाबी लक्षात घ्याव्यात। बघूया मित्रांनो, समोर पंचनाम्याची गती। पंचनाम्याची प्रक्रिया जितक्या लवकर पूर्ण होईल तितक्या लवकर सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याची शक्यता आहे। प्रस्तावांची कार्यवाही। 20 सप्टेंबर नंतर किती शेतकऱ्यांना मदत मिळणार याची निश्चित आकडेवारी मिळण्याची शक्यता आहे, ते आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व भेटूया पुढील व्हिडिओत।